मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणता ट्विस्ट येईल सांगता येत नाही. आणि सध्या पश्चिम महाराष्ट्रातील कागलच्या राजकारणात जो बदल घडलाय ना, तो खरंच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. कारण कागलचे प्रभावशाली आणि ओळखले जाणारे नेते समरजित घाटगे यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय दिशा बदलली आहे. नमस्कार मित्रांनो, मी सपना. स्वागत आहे तुमचं माझी बातमी चॅनलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा. चला तर सुरुवात करूया. काही महिन्यापूर्वी म्हणजेच 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी स्थानिक राजकीय समीकरण आणि परिस्थिती पाहता त्यांनी तो निर्णय घेतल्याचं सांगितलं गेलं होतं आणि त्यामुळे कागलच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली होती. पण आता काय होतंय माहितीये, त्याच समरजित घाटगे यांनी पुन्हा एकदा युटर्न घेत भाजपमध्ये घरवापसी केली आहे. मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला आणि यानंतर घाटगे यांनी आपल्या निर्णयामागची भूमिका अगदी स्पष्टपणे मांडली. आणि या सगळ्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माहितीये काय आहे, की भाजपमध्ये परतण्यापूर्वी त्यांनी थेट शरद पवारांची भेट घेतली. सिल्वर ओक वर जाऊन त्यांनी पवारांना आपण पक्ष सोडत आहे आणि भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत हे स्पष्ट सांगितलं. आणि इथेच स्टोरीमध्ये एक वेगळाच ट्विस्ट मिळतो, कारण शरद पवारांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्नच केला नाही, उलट त्यांच्या निर्णयाला परवानगी देत त्यांना शुभेच्छा दिल्या, हे स्वतः घाटगे यांनी सांगितलं आहे. घाटगे पुढे सांगतात की मागील निवडणुकीच्या वेळी कागलमध्ये काही विशिष्ट राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या परिस्थितीमुळेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावं लागलं होतं. पण आता त्यांनी पुन्हा भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे आणि यावेळी ते पूर्णपणे ठाम आहेत. आता बघूया यांचा हा ठामपणा कितीपर्यंत पुरतो. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही खूप स्पष्ट आणि भावनिक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की देवेंद्र फडणवीस माझ्यासाठी थोरल्या भावासारखे आहेत आणि आज त्यांच्या आदेशानेच माझा भाजपमध्ये प्रवेश होत आहे. इतकंच नाही तर त्यांनी आपलं संपूर्ण राजकीय भवितव्य फडणवीसांवर सोपवलं असल्याचं सांगितलं. अगदी 2029ची विधानसभा निवडणूक लढवायची की नाही हेही फडणवीसच ठरवतील असं ते म्हणाले. आणि पक्ष जो आदेश देईल तो पूर्ण ताकदीने पाळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली. माझ्या राजकीय आयुष्यात मला सक्रिय करण्याचं काम चंद्रकांत पाटील यांनी केलं, हे माझे गुरु आहे असं सांगत त्यांनी पुन्हा मुख्य प्रवाहात येण्याचं श्रेय त्यांनाच दिलं. नोव्हेंबर मधील नगरपालिकेच्या निवडणुकीपासून ही प्रक्रिया सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. याच वेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही एक स्पष्ट संदेश दिला. आता कोणतेही प्रयोग नाहीत. आतापर्यंत सगळ्यांचे एकूण विविध प्रयोग झाले, पण आता आपण भाजपमध्ये आलो आहोत, त्यामुळे पक्ष जे सांगेल त्यानुसारच काम करायचं असा त्यांनी ठाम निर्णय घेतला. विशेष म्हणजे कागलमधील त्यांचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी हसन मुश्रीफ यांच्याबद्दल विचारलं असता त्यांनी अतिशय संयमित भूमिका घेतली. आम्ही दोघेही आता महायुतीमध्ये आहोत, त्यामुळे सध्या त्यांच्यावर काहीही भाष्य करणं योग्य नाही असं सांगत त्यांनी हा वाद टाळला. यावरून सध्या ते शांतपणे आणि रणनीतीने पुढे जात असल्याचं दिसून येतं. तसंच खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबतची आपली जुनी राम लक्ष्मण जोडी अजूनही कायम असल्याचं त्यांनी सांगितलं आणि पुन्हा एकत्र काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंदही व्यक्त केला. या युटर्न बद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.